नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला लाडकी बहीण योजना माहित असेल, शासनामार्फत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, महिला ज्या आहेत त्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। शासनामार्फत अपडेट देण्यात येत आहे की येणाऱ्या 30 सप्टेंबरच्या अगोदर महिलांच्या खात्यावरती येणारा तिसरा हप्ता आहे जो तो जमा केला जाणार आहे। याबद्दलची माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी सभेमध्ये दिलेली आहे। त्याबद्दलची अपडेट आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल। आता मित्रांनो, तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। भरपूर महिला खुश आहेत, परंतु अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला अजूनही नाराजीची सावट पाहायला मिळत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचं अनुदान, कोणत्याही प्रकारचा हप्ता या महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये। या मागचं कारण कोणतं होतं याबद्दलची सुद्धा सविस्तर डिटेल व्हिडिओमधून आपण पाहिली असेल। भरपूर महिलांनी आपले बँक खाते जे आहे ते आधार कार्डला लिंक केले नसल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुदान त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेलं नाहीये। शासनामार्फत ज्यावेळेस जाहीर प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळेस स्पष्ट असं सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचं जे अनुदान आहे हे डीबीटी मार्फत महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, डीबीटी साठी आपलं खातं कोणतं असणार आहे, कोणत्या खात्याला आपलं आधार कार्ड लिंक असणार आहे याबद्दलचे आपण वारंवार अपडेट दिले आणि महिलांना जागरूक करण्यासाठी हप्त्याच्या अगोदर याबद्दलच्या प्रोसेस कशा करायच्या याबद्दल सुद्धा माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दिलेली आहे। परंतु अजूनही काही महिला या गोष्टीबाबत अज्ञात आहेत। त्यांना या लिंके संदर्भातची अपडेट पोहोचली नसल्यामुळे त्यांचे बँक खाते जे आहे ते अजून इनएक्टिव्ह दाखवत आहेत। आता मित्रांनो, आपलं बँक खातं ऍक्टिव्ह करण्यासाठी सगळ्यात अगोदर महिलांनी आपल्या जवळच्या कोणत्याही बँक शाखेत जाऊन आपलं आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं तरच तुम्हाला शासनामार्फत येणारं लाडक्या बहीण योजनेचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। आता मित्रांनो, हे अनुदान जे असणार आहे हे तुमचं 3 महिन्याचं असणार आहे, कारण की शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या वेळेस सुद्धा फॉर्म भरला, कोणत्याही तारखेला फॉर्म भरला तर तुमचं 3 महिन्याचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केलं जाणार आहे। त्याच्यामुळे महिलांनी घाबरून जायचं नाहीये। त्यांना येणारं अनुदान संपूर्णतः त्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात येईल। मित्रांनो, ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला तिसऱ्या हप्त्याच्या अगोदर करून घ्यायची आहे। ज्या महिलांना अद्याप ही 1ही रुपया जमा झाला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक खाते जे आहे ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आणि ज्या महिलांचे बँक खाते ऍक्टिव्ह झालेले असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत डायरेक्ट 4,500 रुपयाची रक्कम 30 सप्टेंबरच्या अगोदर वितरित केली जाईल। आता मित्रांनो, 30 सप्टेंबर जी आहे ती शासनामार्फत तारीख दर सांगण्यात आली, परंतु या 30 सप्टेंबरच्या अगोदर सांगण्यात आलेले आहे, म्हणजे शासनामार्फत अजून तरी तिसऱ्या हप्त्या संदर्भाची तारीख जी आहे ती डिक्लेअर केलेली नाहीये। शासनामार्फत ज्यावेळेस ही तारीख डिक्लेअर करण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर डिटेल, सविस्तर अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राइब करून ठेवा। शासनामार्फत येणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात या अपडेट तुम्हाला घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील। आता मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक शंका अशी असणार आहे की भरपूर महिला आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की बँकेमध्ये आम्ही आमची कागदपत्रे आहेत ते जमा केलेली आहेत, आधार कार्ड आमच्या खात्याला लिंक व्हावं या संदर्भाच्या कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस बँकेला दिलेली आहे, परंतु अद्याप ही आमचे खाते जे ते इनएक्टिव्ह दाखवत आहेत। आता मित्रांनो, बँकेवरती लोड पडत असल्यामुळे त्यांना या संपूर्ण महिलांची खाती ऍक्टिव्ह करण्यासाठी थोडा वेळ लागत असेल, परंतु तुम्ही वारंवार बँकेच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर बँकेच्या संपर्कात राहाल तरच तुमचं लवकरात लवकर खातं जे आहे ते डीबीटीला लिंक होईल, तुमचं खातं ऍक्टिव्ह होईल। जर तुम्ही एकदा कागदपत्र देऊन बँकेकडे गेला नाही तर कदाचित त्यांच्याकडून आपली कागदपत्रे गाळ होऊ शकतात किंवा एकाखाली एक जाऊन आपला फॉर्म जो आहे तो भरला जाऊ शकणार नाही आणि आपलं त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं अनुदान आपल्या खात्यावरती जमा होणार नाही। तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। आपलं खातं लवकरात लवकर ऍक्टिव्ह व्हावं यासाठी आपल्या बँकेमध्ये जाऊन याबद्दलची वारंवार चौकशी करायची आहे आणि आपलं खातं ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, आपलं खातं जे आहे ते बँक खातं डीबीटीला लिंक झालेलं आहे का, ऍक्टिव्ह झालेलं आहे का हे जर आपल्याला पाहायचं असेल तर यासाठी ऑनलाईनची एक प्रोसेस असणार आहे। त्या संबंधाचा सविस्तर व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेला आहे, त्याची लिंक मी
त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन की आपलं खातं डीबीटीला लिंक आहे का हे कसं चेक करायचं. तर तुम्हाला या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे. स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता आपल्याला आधारच्या वेबसाईट वरती जे आहे ते जायचं आहे. आधारच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर माय आधार याच्यावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन वरती जायचं आहे. माय आधार वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता एक नवीन टॅब जे आहे ते आपल्या पुढे ओपन होईल. ही टॅब ओपन झाल्यानंतर वर आपल्याला आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून घ्या. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा देण्यात येईल. दिलेला कॅप्चा समोरच्या बाजूला भरून घ्यायचा आहे. आपला कॅप्चा भरून झाला असेल. कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली आपल्याला गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर अशाच महिला घर बसल्या आपला ऍक्टिव्ह असलेला फॉर्म किंवा इनऍक्टिव्ह असलेला फॉर्म पाहू शकणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे. ज्या महिलांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर अशा महिलांनी आपल्या बँकेमध्ये जाऊनच याबद्दलची सविस्तर चौकशी करायची आहे. आता मित्रांनो ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी आपला ओटीपी जो आहे तो भरून घ्या. रजिस्टर असलेल्या मोबाईलवरती ओटीपी गेलेला असेल. ओटीपी त्या ठिकाणी भरल्यानंतर खाली आपल्याला क्लिक करायचे सबमिट वरती आणि आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्या खात्या संदर्भाची सविस्तर डिटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. काही अडचण नाही. फक्त मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावा. तुम्ही घर बसल्या सुद्धा ऍक्टिव्ह इनऍक्टिव्हचा टॅब स्टेटस जो आहे तो पाहू शकणार आहे. तर ही चालू घडलेली मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. भरपूर महिलांना याबद्दलची अडचणी येत आहेत. डीबीटी जर लिंक झाली नाही तर येणारा तिसरा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर तिसरा हप्ता वितरित व्हायच्या अगोदर बँकेमध्ये जाऊन या आपल्या डीबीटीला खातं लिंक जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो. महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.